नमस्कार, मी पूजा. आपण पाहत आहात जनशक्ती टीव्ही न्यूज 18. तर चला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. युवा संवादाच्या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आज आपण महिला सबलीकरणासारख्या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन आणि दिलखुलास चर्चा करणार आहोत. मत कहो नारी इसका मत करो अपमान क्योंकि इससे ही पैदा हुए रामकृष्ण हनुमान. असं हे स्त्रीचं महत्त्व या ठिकाणी वर्षानुवर्षे युगानुयुग त्या ठिकाणी आपल्या समाजामध्ये आलेलं आहे. तेच पुढे एजे सोशल फाउंडेशनच्या वतीनं ह्या युवा संवादामध्ये आपण सेपरेट सत्र घेतोय, ते म्हणजे महिला सबलीकरण. आणि या महिला सबलीकरण या विषयासाठी आपल्या व्यासपीठावरती आमंत्रित आहेत सोनालीताई सावंत, ज्या भादोले जिल्हा परिषद गटातून नूतन सदस्य झालेल्या आहेत आणि हॉटेल सातबाराच्या सर्वेसर्वा आहेत. त्याचबरोबर सानिकाताई आवाडे, ज्या एक त्या ठिकाणी सुंदर अशा रील स्टार पण आहेत आणि नवीन विचारांची ही शिदोरी, प्रगतीचा हा मार्ग, विचारांची ही शिदोरी सन्मान होतोय. आपल्या संस्थेच्या माध्यमातून अनेक त्या ठिकाणी प्रास्ताविक आबोली मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. उदाहरण आज तुमच्या समोर आम्ही प्रेझेंट करतोय. तुमच्या समोर हे जे सगळे बसलेले आहेत मान्यवर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर जे आहेत, यांनी आपापल्या विभागामध्ये खूप काही चांगलं कर्तृत्व केलेलं आहे, म्हणून त्यांना हे आज व्यासपीठ लाभलेलं आहे. व्यासपीठ असंच कुणालाही लाभत नाही, त्या लाभण्यासाठी त्याचं स्ट्रगल खूप मोठं असतं. आज सांगताना आनंद होतो की एजे सोशल वेलफेअर फाउंडेशनला गेली 11 वर्ष झालं आम्ही चालवत असताना सोनाली मॅम सोपं नव्हतं चालवणं. मी ज्या भागातून येते आणि इचलकरंजीसारख्या शिक्षित ठिकाणी जाऊन मुलींना जमा करणं, महिलांना जमा करणं आणि त्यांना प्रशिक्षण देऊन, मोफत प्रशिक्षण देऊन आत्तापर्यंत आपल्या 18,500 महिलांना आपण मोफत प्रशिक्षण दिलेलं आहे. हे आम्ही वारंवार सांगण्याचं कारण असं आहे की आमच्याकडे जे आहे ते तुम्ही घ्यायला तयार व्हा, फक्त आमचं एवढंच मत असतं. त्याच्यामध्ये इझी ॲक्सेसिबल आम्हाला काहीच नाही मिळालं. म्हणजे महिलांच्यापर्यंत पोचणं म्हणा, त्यांना ह्या गोष्टींना कन्व्हिन्स करणं म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी एक महिला म्हणून मला पण हे सगळं टॅकल करायला लागलं. आज हेच महिला सबलीकरणाचं तुम्हाला ऐकायला मिळेल. आमची संस्था जशी जडत घडत चालली आहे, ह्या सगळ्या जडणघडणीमध्ये ह्या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा मला खूप मोठा हात आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं स्वागत करते की त्यांनी आपला मोलाचा वेळ आम्हाला दिला आणि आता हे तुमच्यासमोर चर्चासत्रासाठी बसलेत. खूप वेळ न घालवता आपण आता चर्चासत्रालाच घेऊया. खूप गोष्टी आहेत तुमच्या मनामध्ये जे तुम्ही प्रश्नांच्या स्वरूपात त्यांच्यासमोर मांडू शकाल. तर मी माझं संस्थेबद्दलचं एवढंच मत मांडून मी रजा घेते. बाकीचे सगळे सूत्र मी निलेश सरांच्याकडे देते. लेख आणि लाखात एक आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो, कारण मी सोलापूरचा मॅडम. तर ज्यांनी कोल्हापूरमध्ये येऊन रोवली आहे व्यवसायाची मेघ अशा सोनालीताई सावंत, नूतन जिल्हा परिषद सदस्या, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांना संबोधित करावं. की वाईट गोष्टींसाठी कुठेच तिच्याकडून खर्च तर होतच नाही, पण नक्कीच ती आपल्या मुलांना असेल, घराला असेल, ते सावरून बाकीच्या गोष्टी करू शकते. मॅम, माझा एक प्रश्न आहे स्पेसिफिक सोनाली मॅम तुम्हाला आणि स्वाती मॅम तुम्हाला पण आहे. आणि योगायोगाने आज असा योग झाला की 2 विद्यमान जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी आहेत, एक माजी जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी आहेत. की माझा प्रश्न असा आहे की आज महिला सबलीकरणाचं पण हे सेशन आहे, थोडक्यातच प्रश्न घेतो की आज या ठिकाणी आरक्षण पडतं महिलांच्यासाठी, त्यावेळी महिला निवडणुकीसाठी उभं राहतात, ते साध्या ग्रामपंचायत सदस्यापासून ते जिल्हा परिषदपर्यंत, पण ते 5 वर्षाची टर्म झाल्यानंतर त्या कुठे दिसतच नाहीत. तसं आमच्या स्वातीताईचं नाही आहे, पण मला त्यांनाच सांगायचं, तुमच्या टर्मला जेवढ्या महिला होत्या त्या आत्ता कुठं कामामध्ये आहेत का? असं का होतं की आरक्षणापुरतं त्या महिलांना 5 वर्षापुढे आणलं जातं? तिघींना माझा हा प्रश्न आहे की आता तुम्ही विद्यमान आहात, ह्या माझी आहेत, आता तुमच्यासोबत सहकार्य येणारे तुमचे असतील, ते 5 वर्षानंतर असतील का? किंवा त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल 5 वर्षामध्ये, आणि तुम्ही सुद्धा कंटिन्यू काय कराल? सर्वप्रथम खरंच एक विचार करण्यासारखा प्रश्न आज आमनं विचारायला, यात काही वाद नाही. कारण प्रत्येक महिलेला काय वाटतं, बाबा फक्त आरक्षणापुरतंच
उभं केलं जातं. पण आरक्षण संपल्यानंतर काय होते सर माहिती आहे काय, 5 वर्ष संपले ना, आता तू घरी बस. आरक्षण पडलं तरच महिलेला संधी दिली जाते. हे कुठेतरी जो वैचारिक आहे, आपले विचार आहे, ते थांबवलं पाहिजे असं आमची सुद्धा स्वतःची इच्छा आहे ॲज अ मेंबर म्हणून. कारण कसं होतंय, काम करणारी महिला असेल तर तिला संधी ही मिळालीच पाहिजे. आणि महिला सुद्धा आपल्या कशा आहेत बाबा, 5 वर्षाचा कार्यकाळ झाला ना, मला फक्त आरक्षणापुरतं उभं केलं होतं, पण मला माझी ओळख निर्माण करण्यासाठी उभं केलं होतं. हा विचार करून जर महिला उभं राहिल्या तर नक्कीच त्या स्वतः येणाऱ्या पंचवार्षिकला स्वतः त्यांना पक्ष तिकीट देईल आणि उभं करेल. ह्यात काय वाद नाही असं मला वैयक्तिक वाटतं. आता ताई माजी सभापती असून सुद्धा आज या ठिकाणी त्या उपस्थित आहेत, याचा अर्थ त्यांचं काम थांबलेलं नाहीये. आणि हा 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 तेच ना, सकाळपासून आहेत म्हणजे त्यांचं काम थांबलेलं नाही आहे. म्हणजे आणि आम्ही आता विद्यमान आहोत, म्हणजे आम्ही इथं आहेत, आमचं काम सुरू झालेलं आहे आणि ते कधी थांबणार नाही आहे असं मी म्हणते. तुम्ही पण याच्याशी सहमत असाल? ऑफकोर्स. तर मग आम्ही त्या यादीत बसत नाही आणि बसणार नाही. कारण काय होतंय की एक जी सवय लागून जाते आमच्या भागाला. आता जवळजवळ 5 वर्ष आम्ही असणार आहे, मी माझ्या मतदारसंघामध्ये 5 वर्ष असणार आहे. पण आता गेल्यानंतर तिथली जी लोक आहेत, ज्या पद्धतीनं मला एक घरचा मेंबर म्हणून बघतात, तसेच त्यांनी इथून पुढे मग उद्या जर कुठलं पद असेल किंवा नसेल तरीही आम्ही त्यांच्या संपर्कात राहणार आणि त्यांच्यासोबत ते अटॅचमेंट ठेवणार. मला असं वाटतंय की आता तुम्ही जे प्रश्न विचारला ते ऑनेस्टली एक व्हॅलिड क्वेश्चन आहे आणि असं खूप होतं आहे. आणि हे सॅड रियालिटी पण आहे जी आता हळूहळू बदलायला लागली आहे. आत्तापर्यंत किंवा एक थोड्या वर्षा अगोदरपर्यंत महिला हे आरक्षणावरती उभे होत होते. आता हळूहळू ते जे आहे ते बदलायला लागले. आता ताईंनी सांगितल्यासारखं आपण म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी पण माझं काम हे या ठिकाणी होतं आणि मग मी निवडून आले आणि हे इंडिव्हिज्युअल मार्क जे या ठिकाणी जी मला संधी मिळाली हे आता माझ्यानंतरच्या या पुढच्या जनरेशनला पण या ठिकाणी मिळणार आहे. कारण का आपलं डेव्हलपमेंट जे आहे ते आपण हळूहळू करायला लागलो. आणि जरी एखादी महिला कधी तर फॉर एक्झाम्पल आरक्षणवरती निवडून आली, त्याच्यानंतर तिच्याकडे ते 5 वर्ष आहेत स्वतःचं छाप तिथं करायला, स्वतःच्या पायावरती स्वतःची आयडेंटिटी या ठिकाणी करायला. तिच्याकडे ते 5 वर्ष आहेत जिथं मी हे सगळं करू शकते आणि इथून पुढं पण मला ते करायचं आहे, हे शिकायचं आहे. आणि स्टार्टिंगपासनं म्हणजे रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्ट कसं आणायचं, कामं कसं आणायचं, आपण लेटर कसे करायचे, इथून एखाद्या महिलाची किंवा कोणाचीही सुरुवात असते. हे शिकायला खूप गोष्टी असतात. मग इथून पुढं पण हे अगोदर कसं मिस्टर करायचे किंवा आपल्या घरातले कोण करतात. आता इथून पुढे महिलांना ती ऑपॉर्च्युनिटी आहे जिथं महिला स्वतः हे करतील, महिला शिकतील याबद्दल. आणि इथून पुढं पण जे आरक्षणवरती जरी निवडून आलेत, स्वतःचं मार्क या ठिकाणी करायला त्यांना ऑपॉर्च्युनिटी आहे आणि असंच करत राहायचं आहे. एवढंच. There is no punishment to every rapist. असं आहे की प्रत्येक विषयाला किंवा एक बाउंड्री लाईन असते किंवा जसं आता एक गुन्हा घडला तर प्रत्येक गुन्ह्याला एकच शिक्षा असं नसतं. त्याची कॅटेगरी बघितली जाते किंवा त्याला काही रिसोर्सेस असतात किंवा त्याला आपण म्हणतो की चेंज केलं जाऊ शकतं. खूप काही ऑप्शन्स असतात की केलं की ह्याला डायरेक्ट शिक्षा द्या, फाशी करा असं नसतं. प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक विषयाला कायदे वेगवेगळे बनलेले आहेत आणि प्रत्येक कायदा त्या अनुषंगाने वर्क करत असतो. Whether it is categorized by, but whether rape is done with 12 years old young girl or whether it is done with 50 years woman, it is rape and almost it spoil the whole life of one girl. So दीदी, याचा एक अनुषंगाने यांच्या बिहाफमध्ये मी उत्तर देतो आणि ऑनेस्टली उत्तर देतो. राहुल दादा, हा जो प्रश्न आपण आपल्याच लोकांना एकमेकांमध्ये बसून सोनालीताई विचारतोय, आपल्याला माहिती आहे रेपिस्ट. माझं स्पष्ट मत आहे पहिल्यापासून
की जो रेपिस्ट आहे त्याला कायद्याच्या कचाट्यातून, पोलिसाच्या कचाट्यातून चौकामध्ये आणायचा आणि आपण लोकांनी ठेचून खलास करून टाकायचा, विषय संपला. कोर्ट का शिक्षा देत नाही, मग पोलीस काय करतात, मग आम्ही निवडून दिलेले प्रतिनिधी काय करतात. ईच अँड एव्हरी पर्सन हॅज अ बाउंड्री. प्रत्येकाला लिमिट आहे. जिल्हा परिषद सदस्य असतील तर त्यांना त्यांच्या कामाची लिमिट आहे, वकील असतील त्यांना लिमिट आहे, पोलीस असतील. मगाशी ACP सरांनी सांगितलं की आम्ही फक्त कायदा सुव्यवस्था राखू शकतो, आम्ही न्याय देऊ शकत नाही. न्याय देण्यासाठी कोर्ट आहे. आणि कोर्ट म्हटलं की आत्ता साधारणपणे 4-1 कोटी मामले मला वाटतं पूर्ण भारतामध्ये पेंडिंग आहेत. छोटे छोटे केसेस पण लोक टाकतात आणि मग खऱ्या केसेस मागे राहतात. त्यापेक्षा ही गोष्ट अशी आहे, आणि आपल्या सगळ्यांनीच खरं याच्यावरती एक मुख्यमंत्र्यांनाच निवेदन द्यायला पाहिजे की जर रेपच्या केसमध्ये जो कोणी आरोपी आहे तो जर सिद्ध झाला किंवा जर होत आहे किंवा होतोय आणि आहे हे माहीत आहे, तर तिथं तारखा बिरखा पडल्या नाही पाहिजेत. सिंपल विषय, त्याला पब्लिकच्या हवाली करा. मग राहुल दादासारखे बरेच लोक ते वेपनवाले, लायसनवाले वेपन घेऊन फिरणारे, पलीकडच्या पण तर तिथं गरज नाही आहे सर त्या गोळीवरती कोणाचं नाव लिहायचं, ठो करून टाकायचा, विषय संपला. तुम्ही ॲग्री आहे का सगळ्या मुली या गोष्टीशी? मग सर त्यासाठी पण एक नियम पाहिजे की जो रेप केलाय हे सगळ्यांना माहीत आहे, मग त्याला जर धरून कोण बडवलं तर मग पोलीस त्यांनी कोण येऊन आम्हाला मारायचं नाही, म्हणजे आम्ही नाही मारणार कोणी. गर्दीला ताई एक लक्षात ठेव, एका वैयक्तिक माणसाला चेहरा असतो, गर्दीला चेहरा नसतो. गर्दीला चेहरा नसतो, त्यामुळे ते एकावरती कोणावरती गुन्हा होऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही न्यायासाठी लढा देता किंवा तुम्हाला माहिती आहे की तुम्ही अन्यायाविरुद्ध लढताय, तर 100% तुम्हाला साथच मिळणार तिथे, तुमच्यावरती अन्याय नाही होणार तिथे. सगळ्यांनी मिळून बदाबदा मारायचं आणि शेवटी कोणी विचारलं तुम्ही पाहिलं का, आम्ही तिथं नव्हतंच म्हणून सांगायचं, तिथं विषय संपतो. मगाशी गिल्डा सरांनी सुद्धा सांगितलं की बाबा का केसेस प्रलंबित आहे, तर त्याचं कारण असं आहे की बाबा संकपाळ सरांनी पण सांगितलं की बाबा शेजारी झाडासाठी भांडत होता. मग तुम्ही ऐकलंय, सगळ्यांनी स्टोरी ऐकलाय. अशा पद्धतीच्या केसेस जर तिथं गेल्या तर ज्या मेन केसेस आहेत त्यांना नाही कधी मिळणार आहे. हे अशा आपण सुद्धा शहाणं होणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. दुसऱ्यावर जळणं, दुसऱ्याबद्दल तिरस्कार करणं हे कुठेतरी आपण स्वतः थांबवलं पाहिजे. आपली प्रगती कशी होणार आहे याकडे लक्ष दिलं पाहिजे, तेव्हा कुठेतरी खऱ्या जिथं अन्याय होतोय त्यांना न्याय मिळू शकतोय. मैम, महिला शक्तिकरण सिर्फ स्पीचेस तक सीमित ना रहे, ग्राउंड लेवल पे एक्चुअल चेंज हो, इसके लिए आप पर्सनली कौन सा मेजरेबल एक्शन ले रहे हो? लाइक व्हाट काइंड ऑफ एक्शंस यू आर टेकिंग फॉर इट? मॅडम, तुमचा प्रश्न असा होता की बेसिक लेवलला तुम्ही काय करताय. हां, सबलीकरणाचंच तेच सांगते मी सबलीकरणाचंच काम करते. ह्याच्यामध्ये आपण एज्युकेशनल काम करतो. म्हणजे तसा विचार केला तर महिला शिकल्या तर प्रगती झाली, जसं मगाशी विषय झाला. पण नुसतं महिला शिकल्या म्हणजेच प्रगती होत नाही असं नाही. सगळ्यांचा सपोर्ट तितकाच बेसिक घरचा गरजेचा आहे. पहिला घरचा सपोर्ट खूप बेसिक म्हणतो तो खूप गरजेचा आहे. आणि आपल्या फाउंडेशनमधून आपण असं करतोय की आता बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे ती डिग्री झाली किंवा ती शिकली म्हणजे ती दुसऱ्याला छान शिकवेल. ॲक्च्युली असं नाही. तुमच्यात जर ते स्किल असेल तर तुम्ही कुणालाही काहीही कुठल्याही लेवलपर्यंत घेऊन जाऊ शकता असं मला वाटतं. माझा फाउंडेशनचा विचार केला तर एज्युकेशनल ज्यांना प्रत्येकाला असं वाटतं की अरे मी DED BED केलं म्हणजे मी टीचरची जॉब करू शकते. पण माझ्या ह्याच्यातून असं आहे की DED BED नसलं तरी चालेल, पण तिच्यात ते स्किल असलं पाहिजे की ती दुसऱ्याला तेवढ्याच प्रमाणे छान शिकवू शकते. त्याचं ट्रेनिंग आपण स्वतः आपल्या फाउंडेशनमधून देतोय. एक उदाहरण सांगायचं म्हणजे 10वीतली लेडीज आहे माझ्याकडे. ॲक्च्युली मी फ्रँचायझी प्रोव्हाइड करते, त्याच्यामध्ये टीचिंग दिलं जातं प्रॉपर. तर त्याच्यामध्ये तिची इच्छा होती की मला तुम्ही जसं टीच करताय तसं मला दुसऱ्याला शिकवता येईल का, हा तिचा प्रश्न होता. त्याच्यासाठी तिने 1 महिना वाया घालवला की माझी 10वी पण नाही झालेली आणि मी मॅडमला असं कसं विचारू शकते की मी शिकवू शकेन का. पण मी तिचा ॲक्टिव्हपणा पाहत होते. ॲक्च्युली ऑब्झर्वेशन मला आवडतं करायला. मग त्याच्यात मी म्हटलं नक्कीच काही प्रॉब्लेम नाही, त्याच्यासाठी तुला डिग्रीची गरज नाही आहे, तुझ्याकडे स्किल असेल तरी माझ्यासाठी खूप आहे. त्या लेडीजला मी ट्रेनिंग दिलं, एज्युकेशनल ट्रेनिंग सांगते. जे DED BED जी लेडीज जेंट्स जे कोणी करत असतील तिला मी प्रॉपर ट्रेनिंग दिलं. आज माझ्या ती 4 शाळा
प्रॉपर हँडल करते आणि ही सगळ्यात मोठी मला वाटतं बेसिक सबलीकरण आहे, कारण शिक्षण नसताना जिला शिकवलं ती खरे सबलीकरण असं मला वाटतं. ओके. गुड आफ्टरनून ऑल ऑफ. माझा प्रश्न आहे ॲडव्होकेट मॅडमांसाठी. महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी विविध उपाययोजना असल्याचे दिसून येतात, मात्र शारीरिक व मानसिक सबलीकरणासाठी कोणत्या योजना आहेत का? असल्यास त्याचा लाभ कसा घ्यावा किंवा कसा मिळवता येईल? बोला. महिला सबलीकरणाच्या योजना त्याबद्दल विचारतायत त्या. तुमचा प्रश्न काय नेमका? योजना नाही, महिला सबलीकरणाच्या संदर्भामध्ये योजना राबवत असताना महिलांनी फिजिकली आणि मेंटली स्वतःला कसं प्रिपेअर ठेवायचं. आय आय राईट? हां. अच्छा, त्याच्यासाठी योजना काय आहेत त्या? ओके. बोला. जिल्हा परिषद सदस्य नूतन दोघी पण. हो, आता तसं तर अजून आम्ही गेलेलो नाही आहे सभागृहात, आम्हाला काहीच अजून प्रशिक्षण वगैरे मिळालं नाही. पण तुम्ही जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर मला वाटतंय मॅडम देतील चांगल्या पद्धतीने, कारण त्या अनुभवी आहेत आमच्यापेक्षा. मुळात योजना असायला पाहिजेत ही गोष्ट चुकीची आहे, मला वैयक्तिक वाटतं, माझं वैयक्तिक ओपिनियन आहे. कारण सगळंच जर दुसरे देत असेल तर तुम्ही काय करणार आहे? मग तुम्ही धाडशी होणार आहे का नाही? का सगळ्यांनी दुसऱ्यांनी सगळ्यांना तुम्हाला उभं केलं पाहिजे? हा विचार पहिला स्वतःच्या मनातून काढून टाकणं गरजेचं आहे की बाबा मला कुणीतरी सबलीकरण करण्यासाठी येईल, गव्हर्नमेंट येईल, हे तू विचारतीस दीदी. पण हे गव्हर्नमेंट काय येईल तुला सबलीकरण करण्यासाठी? तू स्वतः तुझ्यामध्ये इच्छाशक्ती पाहिजे. बाबा मला स्वतःला सबल व्हायचं आहे, दुसऱ्याच्या आधारावर आपण नाही जगायचं आहे. हे स्वतः सक्षम होण्यासाठी तुझी माइंडसेट स्वतः पाहिजे. बाबा मला घडायचं आहे, म्हणून मगाशी सुद्धा सांगितलं बाबा मला घडायचं आहे, मला बिघडायचं नाही, मला घडायचं आहे. ही जर मनाशी खूणगाठ बांधलीस तर नक्कीच ह्या योजनांचा आणि ह्याचा त्याचा विचार करणार नाहीस. आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अशा किंवा गव्हर्नमेंटच्या अशा कोणत्याही योजना नाहीत की त्या मेंटली किंवा शारीरिक पद्धतीने सबलीकरण करतील अशा. त्यामुळे जगाचा किंवा सरकारचा वेट न करता स्वतः सबलीकरण होऊया. थँक्यू. लाडकी बहीण योजना आली तुमच्या मुलींसाठी, बऱ्याच मुली लाडकी बहीण योजनेमध्ये. मॅडम, या स्टेजवर जिल्हा परिषदच्या एक माजी आणि 2 आजी बरोबर, समाज कल्याणच्या अध्यक्षा, समाज कल्याणमध्ये महिला विभाग येतो. शासनानं, माझी विद्यार्थिनी आहे ती, मी आता मगाशी माझा सत्कार झाला, कशाबद्दल झाला याचं लक्षात आलं, तसंच तिला ते ट्रेन करतोय मी. मॅडम, माझी अपेक्षा अशी होती की आर्थिक सबलीकरणाचे सगळे मोहरे समोर आहेत, आर्थिक सबलीकरण झालेलं आहे, पण मुलींच्या मनात असा प्रश्न आहे, शारीरिक सबलीकरण म्हणजे त्यांची पहिला शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत तुम्ही काय योजना राबवणार आहात का? तुमच्या समोर प्रश्न आहे तो, तुम्ही प्रश्न मांडा ना तिथं. आणि मानसिक सबलीकरणासाठी सुद्धा आहेत, नाही तसं नाही आहे. मॅडमनी उत्तर दिलं असतं तर चाललं असतं. निर्भया पथक वगैरे वगैरे आहेत, आपणाला ते करता येतं. पण शारीरिक सबलीकरण फार मोठा प्रश्न आहे. ग्रामीण भागातल्या मुली आहेत, पालकांचा फार मोठा दबाव असतो, त्या बाहेर पडू शकत नाहीत. यासाठी शासनाच्या योजना असतील तरच ग्रामीण भागातल्या आणि दारिद्र्यातल्या मुली बाहेर पडू शकतात. हा मोठा प्रश्न आहे, त्यामुळे हा प्रश्न तुमच्यासमोर तो मांडला गेलेला होता. सर, आता मी हे जे उत्तर देईन मी तुम्हाला. सगळ्यात अगोदर शारीरिक जे आहे, आता मी त्याचं तुम्हाला एक सिंपल उदाहरण देते. मी परवाच जिल्हा परिषद शाळेत गेले होते, तिथे मुलींसाठी लाठीकाठीचे क्लास किंवा हे वेगळे वेगळे गोष्टी, जिथं आपण लहान मुलींना महिला होऊस तोपर्यंत डेव्हलपमेंट जे मुलींचं आहे तिथूनच आपण या ठिकाणी सुरुवात करतो. आणि हे अष्टी आपण या ठिकाणी राबवायचे आहेत. मुली महिला होऊस तोपर्यंत ना कसं आपण म्हणजे तुम्ही सांगितल्यासारखं शारीरिक किंवा मेंटल टफनेस कसं करायचं त्यांना, हे पण या ठिकाणी म्हणजे आहेत योजना त्यासाठी. त्यातनं एक तुम्हाला सांगितल्यासारखं लाठीकाठीचं जे आहे, मुलींना जे शाळेत शिकवलं जातं, ग्रामीण भागात जे शिकवलं जातं, हे एक आहे. त्या व्यतिरिक्त जे मानसिक महिलांना मेंटली कसं टफ
करायचं हे यासाठी आता खरं तर मी पहिल्यांदा याबद्दल विचारही केलेला आहे की महिलांना टफ करायला, महिलांना मेंटली टफ करायला पण आपण या ठिकाणी विविध योजना आणू शकतो आणि मी याबद्दल नक्कीच विचार करीन किंवा असतील पण आणि आता इथे डिस्कस झालंय म्हणून आता एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे की हे पण आपण महिलांसाठी, मुलींसाठी या ठिकाणी करू शकतो. पण त्या व्यतिरिक्त मला मुलींना हे सांगायचं आहे की एखाद्या योजनेसाठी थांबू नका, आपल्याला स्ट्रॉंग करायला. एखादी योजना येईल आणि आपण टफ होऊ ह्यासाठी थांबू नका. आज तुम्ही इथं का आहे? यू हॅव दॅट स्पार्क इन यू म्हणून आहे, हो की नाही? आज प्रश्न का विचारायला लागलेत सगळे? आपल्यात एक स्पार्क आहे म्हणून विचारायला लागलेत आणि हेच स्पार्क आपण आपल्या गावातल्या, आपल्या भागातल्या सगळ्या मुलींपर्यंत अजून कसं डॉमिनो इफेक्ट, चेन आपण कसं तयार करू शकतो हे आपण या ठिकाणी प्रयत्न करायचं आहे. आणि आपण बोलतो ना महिला सबलीकरण हे घरातनं चालू होते आणि आपल्याला अजून पुढे एक पाऊल पुढे जाऊन महिला सबलीकरण यूथ म्हणून, मुली म्हणून आपण चालू करायचं आहे हे आपण ठरवून इथून पुढे आपण हे जे काम करूया आणि हे जे मार्ग काढूया. हॅलो, या उत्तर देतो कारण कमिटीवरती काम केल्यामुळे बऱ्यापैकी योजना माहिती आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिला बाल कल्याणकडून दरवर्षी कराटेचं प्रशिक्षण दिलं जातं मोफत आणि सबलीकरणासाठी पण खूप साऱ्या योजना आहेत. मनोधैर्य वाढवण्यासाठी समुपदेशनच्या योजना राबवल्या जातात आणि इथल्या मुलींना जर त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर आपल्या तालुक्याला पंचायत समिती आहे. पंचायत समितीमध्ये महिला बाल कल्याण विभाग असतो. तिथं जरी नाव किंवा तुमच्या विभागाच्या ज्या जिल्हा परिषद सदस्य असतात त्यांच्याकडे जरी नाव दिलं तरी तुम्ही त्या योजनेमध्ये होऊ शकता. हॅलो, जिल्हा परिषद शिक्षक म्हणून काम करतोय आणि सह्याद्री शिंदेच्या सह्याद्री देवराला देखील मी काम करतोय. तर या महिलांसंदर्भात सांगत असताना म्हणजे अगदी आपल्या जिल्हा परिषद शाळांचा जर आम्ही विचार केला तर अगदी किशोरवयीन मुलींच्या समस्या काय आहेत या संदर्भानं अगदी पंचायत आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रापासून याची सुरुवात होते. प्रत्येक मुलीच्या शरीरामधलं ते आयर्न, फॉस्फेट वगैरे ह्या सगळ्याचं प्रमाण योग्य राहायला पाहिजे यासाठी प्रत्येक सोमवारी आम्ही त्यांना त्या टॅब्लेट्स वगैरे दिल्या जातात. हे कराटेच्या प्रशिक्षणाबरोबर आमच्या प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सूचना पेटी आहे. म्हणजे गुड टच आणि बॅड टच यापासूनची सुरुवात होते आणि मला तरी असं वाटतंय की आमच्या महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा भारत देशामध्ये पावसाचं प्रमाण खूप मोठं आहे, तरी आमच्याकडे दुष्काळ आहे, तरी आमच्याकडे आत्महत्या होतात आणि ह्या आत्महत्या करत असताना आत्महत्या करणारी पुरुषांची संख्या आहे. पण माझा नवरा मरण पावला म्हणून त्यानंतर आत्महत्या करणारी एकही महिला आमच्या महाराष्ट्रात नाही. कारण कसं झालंय, महिला या सबल आहेतच, त्यांना हे सबलीकरण का म्हणावं लागतंय हा एक शोधाचा विषय आहे. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो मॅडम, याच व्यासपीठावरून डॉक्टर अबोली जगजीनी ते शिर्टीसारख्या ठिकाणी जिचा जन्म झाला 12वीपर्यंत स्वतःचं शिक्षण थांबल्यानंतर त्यांना वाटायला लागलं की बाबा समाजामधल्या इतरांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. स्वतःचं शिक्षण थांबल्यानंतर इतरांसाठी तळमळणं, त्या गोष्टी करणं, 18,500 महिलांच्यापर्यंत त्यांना प्रशिक्षण देणं, त्यांना स्वतःचा रोजगार उपलब्ध करून देणं, ह्या वयाचा जर विचार केला मॅडम, आता आम्ही काय उतरतीला लागलेली मंडळी आहे, म्हणजे 50ची पार आहे. म्हणजे या वयात त्या मुलीने खऱ्या अर्थानं मॅडम काय करायला पाहिजे होतं की स्वतःचा संसार, मग 3D पिक्चर, साडी, गाडी आणि माडी, म्हणजे माझी गाडी, माझी माडी आणि माझ्या बायकोची गोलगोल साडी आहे, म्हणजे अशा प्रकारचं एन्जॉयमेंटचं लाईफ असताना सुद्धा त्यांनी एवढ्या महिलांच्यापर्यंत काम करणं, किंवा आज AJ सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून यापूर्वी त्यांनी अगदी महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमधल्या 75पेक्षा जास्त लोकांना एकत्रित आणून त्या व्यक्तिमत्वांना शोधून त्यांचा सन्मान करणं, किंवा आम्ही ज्या पर्यावरणावरती सह्याद्री सरांच्यावर गेली 25 वर्षे काम करतोय तर त्यांच्यासुद्धा प्रत्येक कार्यक्रमामध्ये तो पर्यावरणाचा ह्या गोष्टी आणणं, किंवा अगदी जाता जाता आणि महत्त्वाचं आमचे सागरभाई जे चालवतात, आता त्या माध्यमातून त्यांनी ज्या महिलांना पुढे आणलं, म्हणजे काय झालंय आम्हाला अजून सुद्धा वाटायला लागलं की आम्ही अजून महिला आहोत, आबला आहोत. पण मला असं वाटतंय हे व्यासपीठ बैठल्यानंतर, आमची जिल्हा परिषद बैठल्यानंतर 50% तुम्हाला आरक्षण आहे. तुम्ही का आबला आहे आणि तुम्हाला असा कुठला कायदा का करावा लागतोय? जिजामातेंनी खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांना जन्मापासून म्हटलं की राजे, आणि जिजामाता निर्माण झाल्या म्हणून शिवाजी महाराज झाले. ज्योतिराव फुले क्रांतीसूर्य झाले, क्रांती ज्योती निर्माण झाली,
आम्हाला फक्त जयंती आणि पुण्यतिथी साजऱ्या करून चालणार नाहीत. आणि यानंतरच्या काळामध्ये माझी अशी मनापासूनची इच्छा आहे की आमच्या कुठल्याही मुलीनं असं म्हणता कामा नये की एखादा कायदा पास व्हावा आणि मग त्या कायद्यानुसार आम्ही चालावं. जिल्हा परिषदेचे जरी नूतन सदस्य सावंत मॅडम, आवाडे मॅडम, यड्रावकर मॅडम जरी असल्या तर सासने मॅडमनी जे ठामपणाने भूमिका मांडली किंवा आज आम्हाला वाटतंय आम्ही खऱ्या अर्थानं आमच्या समोर आदर्श मानायला पाहिजे. तर ज्यांनी सकाळपासूनचा फक्त युवा संवाद नाही तर तुमच्या प्रत्येकाच्या प्रश्नाला वाचा फोडायचं आणि त्याला उत्तर देण्याचं काम केलेलं आहे. आणि यांना डोळ्यासमोर ठेवून तुम्ही विचार करा की यानंतरचा काळ आम्हाला कोणी ट्रेनिंग देण्याची गरज नाही. मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. हे कुणीतरी सांगितलेलं वाक्य नाही, ते तुमच्यासाठी आहे. धन्यवाद. धन्यवाद. माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे या ठिकाणी सोनाली, की आता या ठिकाणी तुम्हाला बघत असताना रील स्टार म्हणून बघावं का राजकारणी म्हणून बघावं? तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जो काही हॉटेलच्या माध्यमातून व्हिडिओज असतील किंवा निवडणुकीच्या माध्यमातून असतील, तुम्ही त्या सोशल मीडियाचा फायदा करून घेतलात आणि खूप काही हे झालं. पण तसं आम्ही कसं करावं आणि तुम्हाला बघताना राजकारणी म्हणून बघावं की रील स्टार म्हणून बघावं? याला जोडूनच, हॅलो मॅडम, याला जोडूनच मी एक प्रश्न विचारतो. मी विवेक सर, फ्रॉम हॉटेल इंडस्ट्री, सारथी इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल इंडस्ट्री आमचं हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज आहे इथंच आपलं. आणि तुमचं हॉटेल स्ट्रगल आम्ही पण रील्स बघितल्यात मध्ये, आउट ऑफ कंट्री पण गेलेले आहेत. त्यासाठी तुम्ही पण म्हणजे हॉटेल इंडस्ट्री बाबतीत तुम्हाला काय काय अनुभव आले आणि तुम्ही काय केले स्ट्रगल, याच्याविषयी थोडी माहिती द्या. थँक्यू. या प्रश्नाचं उत्तर मी उभा राहून देईन खरं तर, कारण दादांनी शब्द वापरला तुम्हाला काय म्हणून ओळखायचं. नक्कीच हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो. आणि आता मी ज्या पदावरती आहे जिल्हा परिषद सदस्य म्हणून, तिथे विरोधकांना सुद्धा हा प्रश्न पडला. त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा मला ओळखताना एक व्यावसायिका म्हणून ओळखा. कारण माझं शिक्षण फार काही मी शिकले इंग्लिशमधून वगैरे असं काही नाही आहे. जेवढं गरजेचं आहे, जेवढं लागतं समाजात वावरण्यासाठी तेवढं नक्कीच झालेलं आहे शिक्षण. आणि त्यातून एक सुरुवात करायची म्हणून दादा आम्ही 500 स्क्वेअर फूटमधून हॉटेल व्यवसाय चालू केला कोल्हापूरमध्ये, पहिल्या गल्लीमध्ये राजारामपुरी येथे. आणि तो व्यवसाय आम्ही दोघांनी नवरा बायकोंनी शून्यातून सुरू केला, जवळ काहीच नसताना. आणि वय दोघांचं फार कमी त्यावेळेला. आणि तेव्हा एक काहीतरी व्यवसाय करायचा म्हणून चालू केला. आणि सगळ्या लोकांच्या, पूर्ण महाराष्ट्राच्या म्हणेन मी इथं, सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने आज जवळजवळ ती फूड चेन, आमचे 19 हॉटेल आहेत 7-12चे. हॉटेल भूतानचा अड्डा म्हणून हा एक नवीन ब्रँड काढलाय आम्ही, तो एक आहे आता कोल्हापूरमध्ये. आणि हॉटेल 8 प्युअर व्हेज या नावाने आमचे 3 हॉटेल आहेत. जवळजवळ 20 ते 21 हॉटेल आहेत टोटल आमचे आता. तर ते करण्यासाठी आता मी रीलवरती येते. अगोदर पेपर यायचा प्रत्येकाच्या घरी, आता माझ्या घरी सुद्धा येतो. पण तो पेपर ती घडी तशीच स्टोअररूममध्ये जाते, वाचत नाही कोणी. कारण त्याच्या अगोदरच ती बातमी मोबाईलवरती आलेली असते. त्यामुळं असं झालंय की पेपरला काही छापून सांगून मग कस्टमर आपल्याकडे येईल याची वाट कोण बघत बसत नाही. पण माझ्या अकाउंटवरती जाऊन तुम्ही बघितला, जवळजवळ 13 ते 14 लाख लोक आम्हाला फॉलो करतात. आतापर्यंत माझ्या 3-4 अकाउंटवरती सगळे मिळून 14 लाख फॉलोअर्स आहेत माझे. तर त्या लोकांपर्यंत जर मला क्विकली पोहोचायचं असेल तर त्याचा मी वापर रीलद्वारे करते. माझ्या व्यवसायामध्ये, माझ्या हॉटेलमध्ये जे काही पदार्थ बनतात त्याचं मी प्रेझेंटेशन करते आणि ते लोकांच्या समोर मांडते. त्याचबरोबर राजकारणाच्या आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान सुद्धा मी सोशल मीडियामार्फत आमचा जो प्रचार झाला आणि त्याच्यामुळे जो आम्हाला खूप मोठी लोकांची साथ मिळाली. आणि आम्हाला जे लोकांपर्यंत सांगायचं आहे, मला जे काम करायचं आहे, महिलांसाठी करायचं असेल, मुलींसाठी करायचं असेल, जे शिकून घरी बिना पगारी बसलेले आहेत, काहीच काम न करता जी मुलं घरात बसलेले आहेत, यांच्यासाठी जी कामं मला करायची आहेत ती मला त्यांच्यापर्यंत सहज जाऊन रीलद्वारे असेल किंवा समोर जाऊन बोलून पोहोचवता आली. कारण ती लोक मला ओळखत होती म्हणून. तर मी इथं नक्की सांगेन आवर्जून की एक जिल्हा परिषद सदस्य हे नंतर, त्याचबरोबर रील स्टार हे फक्त 30 सेकंदाची रील बघण्यापुरतं. कारण ती रील सुद्धा माझी, प्रत्येक रील तुम्ही उघडून बघितला तर एक तर ती माझ्या हॉटेलमधल्या रेसिपीची असणार आहे किंवा मोटिवेशन देणार
असणार आहे की त्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल किंवा तुम्ही काय केलं पाहिजे. कारण मी आता जेव्हा माझा मेसेज चेक करते इनबॉक्समध्ये इंस्टाग्रामवरती, तर इतके सारे मेसेज आहेत की महिलांचे असू देत किंवा युवा वर्गाचे असू देत. ताई, तुमची रील बघितली की काय होतंय काय माहित नाही, पण अंगात एक उभारी येते, काहीतरी करावंसं वाटतं. तर हीच माझ्या रीलची पोचपावती आहे. त्यामुळं मी म्हणेन की मी रील स्टार नाही आहे, एक व्यावसायिका आहे, उद्योजिका आहे. धन्यवाद. हॅलो मॅडम, आपण ज्यावेळेस हॉटेलमध्ये येतो जेवण्यासाठी, तेव्हा शेफ हा डिश करून देतो, वेटर हा सर्व करतो. मग टीप ही फक्त वेटरलाच काय मिळते, शेफला काय मिळू शकत नाही. आमच्या हॉटेलमध्ये तसं होत नाही, कारण 7-12 हे नाव जसं जगापेक्षा वेगळं आहे तसंच आमच्या हॉटेलमधले रूल सुद्धा वेगळे आहेत. आम्ही टिप बॉक्स ठेवलाय. बॉक्समध्ये सगळी टिप एकत्र कलेक्ट केली जाते आणि महिन्याच्या शेवटी ती मुलं सगळी वाटून घेतात. हा अनेक मॅडम, हॅलो प्रिय बाळा, आणि इथं वेळ आपल्याला लिमिटेड आहे. थोडक्यात सांगा. थोडक्यात म्हणजे माझे मिस्टर राहुल सावंत सर, ते जवळजवळ आता आमच्या लग्नाला 16 वर्ष होत आलीत. त्याच्याही आधी, आमच्या लग्नाच्या आधी म्हणजे 20 वर्ष असेल समथिंग, तेव्हा ते तहसीलदार ऑफिसमध्ये 7-12 लिहायला कामाला होते. तर ते काम त्यांनी तिथं 4 वर्ष केलं आणि त्यानंतर त्यांनी प्रॉपर्टी सेलिंग वगैरे करण्याच्या या बिझनेसमध्ये आले, म्हणजे एक एजंट असतात तसे. हा, तर त्यामध्ये आले ते. आणि त्यानंतर म्हणजे त्यांचा जो प्रवास झाला तो 7-12 लिहिण्यापासून सुरू झाला आणि आमचं लग्न झाल्यानंतर तेव्हा ते तेच काम करत होते. तर आम्हाला ते नाव कुठेतरी कंटिन्यू ठेवायचं होतं, म्हणून आम्ही त्या पद्धतीने. आणि आमच्या आयुष्यात आम्ही कमवून पैसे कष्टाने घेतलेली पहिली गाडी, तिचा नंबर अनावधानाने आम्हाला 7-12 मिळाला, म्हणून आम्ही हॉटेलचं नाव 7-12 ठेवलं. करताना नाव शोधत होतो आणि शोधत असताना खूप मनात विचार होता की नाव असं द्यायचं की जे इतरांपेक्षा वेगळं असेल. आणि ते शोधत असताना बराच अवधी गेला. अगदी हॉटेलचं ओपनिंग उद्या सकाळी आहे आणि अजून हॉटेलचं नावच फायनल नव्हतं. आणि चर्चा करत असताना माझ्या समोर माझी गाडी थांबली होती आणि तिचा नंबर 7-12 होता. मग मी त्याला म्हटलं 7-12 नाव दे. तर तो म्हटला, दादा असं कसं नाव असतंय. तर ते योगायोगानं दिलं आणि ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचलं. म्हणजे 7-12 हे नाव किंवा 7-12 हा अंक माहीत नाही असा या महाराष्ट्रामध्ये एकही माणूस भेटणार नाही. त्यामुळे माझ्या पब्लिसिटीसाठी किंवा माझ्या हॉटेलच्या प्रमोशनसाठी त्याचा खूप मोठा वाटा मिळाला. त्यामुळे ते नाव, आणि जसं मॅडमनी सांगितलं तसं माझ्या आयुष्याची सुरुवात 7-12 लिहिण्यापासून झाली. त्यानंतर मी प्रॉपर्टी एजंट झालो, एजंटचा इन्व्हेस्टर झालो, फायनान्सर झालो, कन्सल्टंट झालो. म्हणजे ती सुरुवात 7-12ची होती. ते नाव कुठंतरी आपल्या हृदयात कोरलं गेलं होतं आणि ते आपल्या सोबत राहिलं पाहिजे म्हणून 7-12 नाव दिलं. आणि माझ्या यशामध्ये जेवढा आमच्या कष्टाचा वाटा आहे तितकाच त्या नावाचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवराय जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. छत्रपती शिवराय संभाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांचं नाव पुरोगामी महाराष्ट्र म्हणून सांगतो. गेली 70-80 वर्ष, कित्येक दशकं नुसतं सबलीकरण याच्यावर चर्चा चालू आहे. मॅडम ज्या बसल्यात त्यांच्या प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांच्या पक्षाचे आदरणीय साहेब यांनी 90च्या दशकात 33% आरक्षण दिलेलं आहे. विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती यात. आता लोकसभेत आरक्षण मंजूर केलेलं आहे. मग सबलीकरणावर नुसती चर्चा होते, सबलीकरण का होत नाही. आता तुम्ही म्हटला मला बोलायचं नव्हतं रेप केसविषयी. खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्वराज्यातल्या राजाच्या पाटलासारखा त्याचा चौक झाला पाहिजे मेणबत्तीला बसण्यापेक्षा. पण आज आम्हाला खरोखर आज सबलीकरणाविषयी बोलताना आमच्या हातानं माहिती येत नव्हता. आम्हाला पण वाटतंय, परत यांच्या वतीने बोलतो, आम्हाला पण परत पुरुष आयोग नेमावा लागेल का म्हणून तुम्हाला मागणी करावी लागेल. 100% छत्रपती शिवरायांनी चौरंग केला तसा करावा. पण 376 कलमासाठी, पण 376 कलम होताना त्या हॉटेलच्या दरवाजापर्यंत 30 येते. त्या फेक केसेसवर सुद्धा चर्चा झालीच पाहिजे. नाही, त्याचा अन्याय मुलांवर होता कामा नये. नाही, खरंच विचार करायला गेलं तर असे कायदे, असे इन्सिडेंट घडतात की बाबा मुलग्याची चुकी नसताना सुद्धा त्याला अशी शिक्षा सुनावली जाते आणि तो ही शिक्षा भोगतो. तर ह्याच्यासाठी सुद्धा काहीतरी कायदे झाले पाहिजे, ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे असं त्या दादाचं मत आहे. तर खरंच म्हणजे आम्हाला वाटतं झाली पाहिजे, पण कायदा करणारे आम्ही नाही. हे सगळ्यांनी कुणी ठरवलं पाहिजे, तुम्ही आम्ही सर्वांनी ठरवलं पाहिजे. मी काय ॲडव्होकेट नाही, मी एक नाही, पण मी एक सांगायला लागले की मला जे वाटतंय ते की बाबा सर्वांनी मिळून जर प्रेशर आणलं तर अशा पद्धतीचे कायदे सुद्धा होतील.
जर हे कधी होणार आहे, आपण आपली युनिटी दाखवली तर हे शक्य होणार आहे. कारण मी जेव्हा जेलला अरेस्ट होते, एक 13 दिवस मध्यंतरी जयसिंगपूरच्या पुतळ्याचं प्रकरण झालं, त्यावेळेस मी सुद्धा जेलला अरेस्ट होते 13 दिवस बिंदू चौकातल्या. त्यावेळेस पोस्को कायद्याच्या अंतर्गत 2 लेडीज आणि त्यांच्या घरातली 3 मूलपुरुष अशी, म्हणजे त्यांचे काही गुन्हा नसताना ती आत आली होती आणि अक्षरशः 12-13 दिवस त्यांनी सुद्धा जेल भोगली होती. म्हणजे खरंच ज्यांची चुकी नसताना सुद्धा हे असं घडतंय. तर त्यासाठी कायदा होण्यासाठी आपण पहिलं युनिट झाली पाहिजे असं मला वाटतंय. त्या बाबतीत कायद्याच्या बाबतीत मॅडम सुद्धा सांगते. नमस्कार, मी ओमकार जाधव, हॉटेल राजबालाची मालक आणि मालकीण मॅडम. तुमची रील बघते मी, मला फार आवडते. 1 नंबर रील बनवला तुम्ही. आणि नाही, खरं तर हा फाउंडेशनच्या वतीने एक प्रश्न आहे. एवढा तर मी आणि अबोले दिदी इचलकरंजीमध्ये गेली 11 वर्ष काम करत असताना इचलकरंजीवाल्यांचं खरंच आज या शिरोळ तालुक्यात मी थांबून सांगतो, खूप मोठ्या त्यांच्या सगळ्या सपोर्टमुळे आम्ही 11 वर्ष काम करू शकलो. त्यांच्या सपोर्टमुळे आम्ही 18,500 महिलांच्या पर्यंत पोहोचू शकलो. मला सानिका दिदींना प्रश्न आहे, आम्ही इचलकरंजीमध्ये काम करत होतो तर त्यावेळी त्या ठिकाणी खूप सारे इचलकरंजीकरांचं आम्हाला प्रेम मिळालं, मार्गदर्शन मिळालं, आशीर्वाद मिळालं. आता आणि आमची ब्रांच दोन्हीकडे आहेत, शिरोळमध्ये आणि इचलकरंजीमध्ये. आता तुम्ही शिरोळ तालुक्याच्या सुनबाई झालेल्या आहात, आवाडे यड्रावकर झालेल्या आहात, त्यामुळं तुम्ही आमच्या फाउंडेशनला कसं त्या ठिकाणी काम करत असताना बघितले. तुमच्या पूर्ण फॅमिलीचं मार्गदर्शन आम्हाला आहे, त्यामुळे आम्ही प्रत्येक स्टेजवर सांगतो आणि आता पण सांगतोय. त्यामुळे इथे सुद्धा आम्हाला तुम्ही कसं ट्रीट कराल. आणि हाच माझा सेम क्वेश्चन सगळ्या मान्यवरांना आहे की तुमच्याबद्दल विचारतायत, तुमच्याबद्दल सांगतायत, तुम्ही फाउंडेशनला कसं ट्रीट कराल. आम्ही एवढं काम करत असताना 18,500 महिलांच्या पर्यंत आम्ही पोहोचलो. 57 मुलींना आम्ही दत्तक घेतलं. तुम्ही आम्हाला तुमच्या माध्यमातून कशी मदत कराल, कसं सहकार्य लावाल, सगळ्यांनीच या प्रश्नाचं उत्तर द्यावं. खरं तर 18,000 महिला, 18,500 महिला किती वर्षात? 11 वर्षात. इट इज नॉट अ स्मॉल नंबर. एवढ्या महिलांपर्यंत 11 वर्षात पोचणं हे खूप खरं तर अभिमानाची गोष्ट आहे. यू शुड बी व्हेरी प्राऊड अबाउट इट. आणि फाउंडेशनचं या ठिकाणी काम, डॉक्टर अबोली मॅडमचं या ठिकाणी काम या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे. आणि मी 10-15 डेज अगोदर खरं तर मॅडमांबरोबर कॉन्टॅक्ट झालं होतं माझं. त्यानंतर मी बोलता बोलता साहेबांना उल्लेख केलं की असं असं मला बोलवलेलं आहे. तेव्हा त्यांनी बोलले, तू जेवढं त्यांच्याकडनं शिकू शकशील ते बघ, कर. कारण का त्यांनी खूप ॲक्टिव्ह आहेत. त्यांनी ज्या पद्धतीचं त्यांचं रीच आहे, कॉन्टॅक्ट आहे महिलांबरोबर, त्या पद्धतीचं तुला खूप त्यांच्याकडनं शिकायला मिळेल. आणि त्यांनी फ्रॉम स्क्रॅच या ठिकाणी चालू केलेले आहेत. आणि मी पण अगोदर साहेब पण आलेले आहेत ना. येस. सो त्यांनी पण बोलले होते की म्हणजे मी पण गेलो होतो, त्यानंतर कॉन्टॅक्ट आहे आमचा. आणि खूप छान या ठिकाणी फाउंडेशनचं काम आहे, मॅडमांचं काम आहे. आणि इथून पुढं पण आता मी इचलकरंजी आणि शिरोळ दोन्हीच्या फ्रंटवरती, माहेर आणि सासरी दोन्हीच्या फ्रंटवरती बोलू शकते. कारण का एकीकडं माझे वडील इचलकरंजीचे आमदार आहेत आणि शिरोळ मध्ये माझे सासरे या ठिकाणी आमदार आहेत. म्हणून त्यांच्या वतीनं मी बोलू शकते की इथून पुढं पण फाउंडेशनला काहीही लागलं आणि माझ्या माध्यमातनं, जिल्हा परिषदच्या माध्यमातनं किंवा त्यांच्याही माध्यमातनं फाउंडेशनसाठी काहीही लागलं आणि काही प्रोग्रेस किंवा डेव्हलपमेंटसाठी कधी कोणी नाही बोलत नाही. काहीही लागलं तर वी विल ऑलवेज बी देअर. आणि हे मी आता सगळ्यांच्या समोर सांगायला लागली व्हेरी ओपनली की काहीही एनी टाईम ऑफ द डे ऑलवेज देअर. आणि इथून पुढं पण आता होपफुली आज इचलकरंजी शिरोळमध्ये दोन्हीकडे ब्रांच आहे आणि आपल्याला महाराष्ट्रभर आणि पूर्ण नेशन वाईड आपण आपल्या या फाउंडेशनचं रीच या ठिकाणी कसं करू शकू हे मॅम प्रयत्न कराच. आणि थँक्यू.
आमच्या घरात मला एकटीला यांना सांभाळायला होत नाही माहिती आहे का, पण 18,500 महिला जोक्स पार्ट बर का, पण मी सांगते फक्त स्पेसिफिकली तुम्ही 18,500 महिला त्याही 11 वर्षामध्ये, म्हणजे जोक नाही आहे. आणि हे एक तुम्ही बांधून ठेवलंय सगळं आणि इतक्या महिलांना शिकवायचं आणि अर्थात तुम्ही ते सबलीकरण, महिला सबलीकरणाच्या पण पुढचं काम करताय आणि नक्कीच आम्हालाही त्यात कुठेतरी घ्या. जसं आता सानिका मॅम म्हणाल्या की आमच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून किंवा वैयक्तिक माध्यमातून तुम्हाला आता घरासकट सगळं माहीत झालंय. कधीही फोन करा, कधीही घरी या, नेहमी मी असेल. आम्हाला नेहमी आवड आहे, तुम्ही बघत आलाय आजपर्यंत. म्हणजे फार मोठं काहीतरी नाही जमलं तर आम्ही आमच्या परीनं तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी नेहमी तत्पर, कार्यतत्पर असो आणि करू. एवढंच मी सांगते या ठिकाणी. मला फाउंडेशन बद्दल बोलायचं झालं तर अबोल म्हणजे न बोलणारी असणारी महिला हे एवढं सगळं 11 वर्षात करू शकत असेल तर तुम्ही आम्ही का करू नये हा पहिला प्रश्न सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. आणि गेले 1.5 ते 2 वर्ष झालं मी अबोलीताईंच्या सोबत कॉन्टॅक्टमध्ये अमनच्या माध्यमातून आहे. मी स्वतः जे अनुभवलं ते सांगते. अबोलीताईंच्याबद्दल मूकबधीर महिलांना सुद्धा यांनी शिरोळच्या सेंटरमध्ये स्पेशली त्यांना मेहंदीचे कोर्सेस, मला आठवतं मेहंदीचे कोर्सेस त्यांना देऊन त्यांना सबलीकरण करण्याचं काम जर अबोलीताई एकटी आणि तिची टीम काय असेल अमन ही 2च जर मुलं म्हणजे 2घच करत असतील तर आम्ही सुद्धा तुमच्या या कार्यात म्हणजे ही टीम म्हणून आम्ही सुद्धा तुमच्या या चांगल्या कामामध्ये आम्ही कायम राहू. या ठिकाणी या सगळ्यांच्या वतीने मी सुद्धा सांगते आणि वैयक्तिक मी सुद्धा सांगते, हाक द्या, साथ आम्ही नक्की देऊ. कारण तुमचं काम असं आहे की बाबा एजे म्हणून मागच्या वेळेसच मी सांगितलेलं कधीही न संपणारं असं जर काय असेल तर हे एजे फाउंडेशन आहे. आणि इथून पुढच्या काळात एक छोटं रोपटं तुम्ही लावला होता 11 वर्षापूर्वी, त्याचं वटवृक्षात रूपांतर व्हायला लागलंय. कारण आता आपल्याला सगळ्यांना म्हणजे क्विक सगळं पाहिजे झालंय. एक 30 सेकंदाची रील्स आपण एक थोडा वेळ बघू शकत नाही. एवढ्या फास्ट ह्याच्यात असताना सुद्धा ही सकाळपासून जी टीम तुमच्यासोबत बसलेली आहे ही तुमच्या कामाची पोच पावते इथं या ठिकाणी लक्षात ठेवा. कारण सकाळी 10 वाजल्यापासून आज आता सध्या काही 4 वाजायला असतील एवढं तुम्ही एवढी माहिती चांगल्या पद्धतीने देऊन एक स्वतःचं देणं काहीतरी समाजाचं लागतोय म्हणून तुम्ही द्यायला लागलाय. या म्हणजे एक खरंच खूप मोठं आशीर्वादाचं काम तुम्ही करत आहात आणि अमन आणि तुम्ही खरंच तुमचं कौतुक आहे. इथून पुढच्या काळात नक्कीच ॲज अ स्वाती सासणे म्हणून कुठं मदत लागली तर मी हक्काने 24 तास तुमच्यासाठी. थँक्यू. माझी पहिलीच भेटण्याची वेळ आहे, पण तुमच्या संस्थेसाठी जी काही माझ्याकडून किंवा ज्या काही जिल्हा परिषदच्या योजना आहेत, NGOसाठी खूप काही योजना आहेत, त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचू. अजून जे काही रोटरी क्लब, रोटरी पुण्याची एक मोठी संस्था आहे त्याच्या माध्यमातून जे तुमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे काही पोहोचवायचं असेल आपल्याला NGO मार्फत ते 100% मी माझ्याकडून तुम्हाला नक्की मदत करेन. अबोली मॅडम खूप छान काम करताय तुम्ही, खरंच प्राऊड फील करते मी. एज्युकेशनच्या बाबतीत जर तुम्हाला कधी एनी टाईम माझी गरज पडली तर कुठलीही गोष्ट फ्री ऑफ कॉस्ट असेल मनापासून करण्याचा प्रयत्न करेन, कारण एज्युकेशनशी रिलेटेड आहे. आणि मगाशी तर दादानी क्वेश्चन विचारला होता की सबलीकरणाचा, महिला सबलीकरण, मग रेप झाला तर मुलांनाच का गृहीत धरलं जातं, तो दादाचा प्रश्न होता मगाशी. मला बऱ्याच वेळा प्रश्न, बरेच महिला असू देत किंवा पुरुष असू देत, महिला सबलीकरणावर खूप चर्चा केली जाते. मला बरेच मुलांनी किंवा जेंट्सनी हा प्रश्न केलाय की मॅडम तुम्ही महिला सबलीकरणावर भरपूर काही काही कोर्सेस आहेत, पुरुष सबलीकरणासाठी काही आहे का? सिरियसली खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. बायका बोलून दाखवतात, पुरुष बोलून दाखवत नाहीत. खरं माझ्या मते बायकांपेक्षा पुरुषांना सबलीकरणाची जास्त गरज आहे असं मला वाटतं. आहे का गरज सगळ्यांना? म्हणजे माझा प्रश्न आहे हा, मला विचारला गेलेला प्रश्न, आणि मला खरंच वाटतं की हा खरंच तथ्य आहे. कारण घरात राज बायकांचं चालतं, सगळीकडे बायकाच असतात, पुरुष आपले शांत बसतात. शांत बसा, चर्चा करू नका, ऐका त्यांचं. हो, माझं तेच म्हणणं आहे की खरं तर पहिले मी असेल त्याच्यामध्ये. तुम्ही जर पुरुष सबलीकरणासाठी कार्यक्रम घेतला तर पहिली मी हजर असेल. हा, सिरियसली नक्की जागा कमी पडेल. आणि अजून एक भैयाचा प्रश्न होता की कायदा. मला एकच सांगायचं होतं की ह्याच्यासाठी गव्हर्नमेंटचा कायदा असण्यापेक्षा बायकांनी किंवा महिलांनी हा जर कायदा
तसं केलं असेल हे जर मी खरं सांगितलं तर मला नाही वाटत ह्यात कायद्याची गरज आहे. इथंच प्रश्न सगळे सॉल्व्ह होतील. तोच आहे प्रश्न माझा की खरं आता जे आपण नवनिर्वाचित सदस्य आहात म्हणजे कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघ आणि भादोली जिल्हा परिषद मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये बघितलं तर जिल्हा परिषद शाळा सगळीकडे आहेत. परंतु मॅडमांनी मगाशी उल्लेख केला की मी जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. नक्कीच मला वाटतं की तिथं असणारा जो शालेय पोषण आहार आहे तिथं तुम्ही आस्वाद घेतला असेल. ज्या शालेय पोषण आहारमध्ये अगदी मायेची ऊब देणारी ती मदतनीस असते, पण तिच्या पगार जर बघितला, हा प्रश्न राज्याचा आहे, पण एक जिल्हा परिषद मतदारसंघाच्या माध्यमातून आपण त्या जिल्हा परिषद सभागृहामध्ये मांडावा अशी माझी विनंती आहे की पूर्वीच्या जे पगार येत आहेत ते पगार वेळेवरती येत नाही, 4 महिने 6 महिने लागतात. मग त्यातनं ती महिला कसं काय ते जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांना जरी चटणी तेल वगैरे जरी देत असतील तर ते शालेय पोषणाहारमध्ये लागणारे जे भाजीपाला आहे याचा आपण दर बघितला पाहिजे. मग ते महिलांना शक्य होत नाही आणि 2,500 रुपयामध्ये त्या महिलांना काम करावं लागते. तर आपण जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपल्या या मदतनीस भगिनीसाठी आपण काय प्रयत्न करणार आहात? हा शेवटचा प्रश्न होता. हा, खूप छान प्रश्न उपस्थित केलाय आणि खरंच आत्ताच्या मुलांना या गोष्टीची जाण आहे. खरंच त्याचं फार मोठं कौतुक आहे मला. आणि हा प्रश्न आता इथं विचारला हे खूप चांगलं झालं. आणि मागच्या 15-20 दिवसापाठीमागच आशा वर्कर्स असतील, माझ्या मतदारसंघातल्या जवळजवळ 150 ते 200 महिला एकत्र आल्या होत्या. त्यांनी असेल किंवा मी जेव्हा प्रचाराच्या दरम्यान प्रत्येक गावातील जिल्हा परिषद शाळेला, अंगणवाड्यांना भेट दिली. आणि हा प्रश्न फक्त जिल्हा परिषद शाळेमधल्याच टीचर लोकांचा नाही आहे, तर अंगणवाड्यातल्या असतील, आशा वर्कर असतील, सगळ्याच महिलांचा हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि मला प्रामुख्याने त्याच्यावर काम करायचं आहे आणि लवकरात लवकर त्याची सुद्धा रील तुम्हाला बघायला मिळेल. मगाशीच्या एजे अबोलीचं असं आहे की तिच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. सो आम्ही आता फायनली असा डिसिजन घेतलाय की अबोलीला आता कोल्हापूरपासून आम्ही पुण्यापर्यंत घेऊन जाणार आहोत तिचं कार्य बघून. आणि तिला जी जी काही गरज पडेल, जेव्हा पडेल, ऑलवेज आम्ही त्याच्यासाठी अवेलेबल आहोत. शेवटच्या ओके. खरं तर आता तुम्ही महिलांची ही आर्थिक अडचण तुम्ही आता हे पगारावरती तुम्ही हे प्रश्न मांडला, हेच एक मोठी गोष्ट झाली. आणि खरं तर हे आता सो फार आता मी 1.5-2 महिने झाले मी हे म्हणजे माझं ग्राउंड वर्क चालू आहे, बॅक टू वर्क. एक 15 दिवस लग्नानंतर 15 दिवस झालेले आहेत मी बॅक टू वर्क. पण मला अजूनपर्यंत महिलांकडनं किंवा आता मी जिल्हा परिषद शाळांमध्ये सगळीकडं भेट द्यायला लागले. आता मी जे आहे ते मी माझ्या ग्राउंड रियालिटीमध्ये मी जे आहे ते मी सांगते. माझी सगळीकडे भेट चालू आहे आणि आभार भेट पण माझी चालू आहे सगळीकडं. तिथं मला असा खरं तर प्रश्न आला नाही महिलांकडनं. आणि जर अगोदर आला असता तर मी नक्कीच ह्याला ॲड्रेस केलं असतं. आणि आता तुम्ही जसं सांगितलं आहे, मी नक्कीच आता सभागृहात पण हा प्रश्न जो आहे हा मांडीन. आणि इथून पुढं पण अशा गोष्टींमध्ये किंवा पोषण आहारमध्ये पोषण आहारसाठी जरी असलं, कारण का आता शाळेत पण गेले होते तिथून पण असं काय आलं नाही की असं पोषण आहाराच्या बाबतीत असं काय व्हायला लागलं. आणि महिलांबरोबर आशा वर्कर जरी असतील, जे आशा वर्करचे जे हेड आहेत त्यांच्याबरोबर पण माझं कॉन्टॅक्ट असतंय. तिथून पण माझ्याकडं काय आलं नाही. पण इथून पुढं नक्कीच मी या गोष्टीला डोक्यात ठेवून ॲड्रेस करीन आणि स्वतःहून विचारीन की असं काय आहे का, आणि सभागृहात पण मांडेन. धन्यवाद मॅडम. हा मॅडम आहे बघा मॅडम. सासने मॅडम, सासने मॅडम, हे बघा ते महिला बचत गट त्यांचे ठराव, हे जे सरकार सोशल वेलफेअर फाउंडेशन आणि ज्या फाउंडेशनची 11 वर्षापूर्वी सुरुवात झाली आणि मला वाटते की या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज एवढ्या मोठ्या संख्येनं
म्हणजे युवकांना घडवणं म्हणजे स्वामी विवेकानंद म्हणायचे की मन मेंदू आणि मनगट बळकट व्हायला पाहिजे. आणि स्वतःचं शिक्षण बाजूला राहिलेलं आहे आणि इतरांनी शिकले पाहिजेत आणि महिला या सक्षम आहेतच, पण त्यांच्या हाताला रोजगार देण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे. आणि आज ह्या व्यासपीठावरती आमचे अध्यक्ष सोडले तर तुम्ही सगळेजण 100% आहात. त्यामुळे मला असं वाटतं की 100% ज्यांनी 100% काम केले त्यांचा सत्कार करणं, राहुल दादा पुढे या लागते आणि आपण हा सत्कार करणं ही काळाची गरज आहे. नाही मी काय सांगितलं, अध्यक्ष म्हणजे काय बोलण्याचं काम नाही, पण आज आम्हाला काय वाटतंय की खऱ्या अर्थाने सकाळपासून मॅडम हे बघा फुलं खूप असतात, मोती खूप असतात, पण त्यांना बांधण्यासाठी एक दोऱ्याची गरज असते आणि ते काम अबोली मॅडमने अतिशय दर्जाने केलेलं आहे. यापूर्वी मॅडम ज्यावेळी त्या फॉर्च्यून मल्टिप्लेक्समध्ये प्रोग्राम झाला त्यावेळी प्रतिशा लोणकर मॅडम सांगितलं की सिरियलमध्ये आम्ही कामं करतोय हे रिअल टाईप असते आणि रिअल लाईफमध्ये डॉक्टर अबोलींसारखं काम असते. त्यामुळे त्यांचा सत्कार हा आपल्या सर्वांच्या वतीनं होणं म्हणजे या युवकांना ती प्रेरणा असेल. आणि तुमच्या या 18,500चा अंक येणाऱ्या 5 वर्षामध्ये तो लाखापर्यंत नक्कीच पोचणार आणि त्या पोचण्यामध्ये आम्ही सगळ्या भया आपण सगळेजण त्यांच्या समवेत असणार आणि त्यावेळेस एक मोठा कार्यक्रम देखील असणार. पण तत्पूर्वी आमचं ते गुलाबाचं रोपटं आपण त्याला टवटवीत फुलं आणावीत. सागरदा यावर कशाला, हृदयामध्ये घर करूया, त्या घराला दार कशाला. मी एजे सोशल फाउंडेशनच्या वतीने तुम्हा सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी तुम्ही आलात, तुमचा अनमोल वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभार मानतो. आणि आभार कार्यक्रम सत्र संपवण्याआधी आपण या ठिकाणी आपल्या गायिका आशा भोसले यांचं निधन झालेलं आहे, तर 2 मिनिट त्यांना आपण या ठिकाणी महिला सेशनमध्ये श्रद्धांजली व्हा. एक साथ खड़ेंगे, खड़ो. धन्यवाद. आजचा दिवस त्याचसोबत आपले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे. ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेट्स मिळवण्यासाठी जनशक्ती टीव्ही न्यूज 18 ला आता सबस्क्राईब करा आणि रहा एक पाऊल पुढे.